हस्तारचं नाव ऐकलं की आजही काळजात धडकी भरते. पण आता या दहशतीचा दुसरा अंक सुरू होतोय. सोहम शाहच्या तुंबाड 2 मध्ये असा कोणता चेहरा येतोय जो तुम्हाला झोपू देणार नाही? धुरंधर मध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता अक्षय खन्ना तुंबाडच्या गुहेत शिरणार का? पहा हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी भक्ती. प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. 2018 मध्ये आलेल्या तुंबाड या चित्रपटाने भारतीय चित्रपट सृष्टीला हादरवून सोडलं. लालसेपोटी विनाशाकडे जाणाऱ्या विनायक रावांची गोष्ट आता पुढे सरकतीये. निर्माते सोहम शाह यांनी जेव्हापासून तुंबाड 2 ची घोषणा केली आहे तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये एकच चर्चा आहे, ती म्हणजे यावेळचा विलन कोण असणार. यावेळच्या भयावह शत्रूसाठी बॉलिवूडचे 2 दिग्गज कलाकार शर्यतीत आहेत. पहिलं नाव आहे अक्षय खन्ना आणि दुसरं नवाजुद्दीन सिद्दीकी. मात्र धुरंधर सिरीज मध्ये रहमान डकेत ही भूमिका ज्या ताकदीने अक्षय खन्नाने साकारली त्यानंतर त्याचं पारडं हे जड मानलं जात आहे. अक्षयचा तो थंड आणि तितकाच क्रूर अभिनय तुंबाडच्या गडद जगासाठी परफेक्ट मॅच ठरू शकतो. निर्माता सोहम शाह यांच्यासोबत पेन स्टुडिओचे डॉक्टर जयंतीलाल गडा हातमिळवणी करत आहेत. RRR आणि गंगूबाई काठियावाडी यासारखे ब्लॉकबस्टर देणारे हे प्रोडक्शन हाऊस तुंबाड 2 ला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी सज्ज झाले. कथानकात अधिक खोल रहस्य आणि आधी कधीही न पाहिलेला भयानक शत्रू असणार आहे. तुंबाडच्या पहिल्या भागाने रिलीज मध्येही 38 कोटींची कमाई करून सर्वांना चकित केलं होतं. आता अक्षय खन्ना जर या चित्रपटात खलनायक म्हणून आला तर ही फॅन्टसी हॉरर कथा पडद्यावर आग लावेल यात शंकाच नाही. चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे ती फक्त अधिकृत घोषणेची. अक्षय खन्ना सारख्या कसलेल्या अभिनेत्याची निवड तुंबाड 2 च्या या गूढ विश्वाला अधिक वास्तववादी आणि भयानक बनवू शकते. त्याच्या डोळ्यातील तीव्रता प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यासाठी पुरेशी आहे. अक्षय खन्ना जर विलन झाला तर तुंबाड 2 हा केवळ चित्रपट न राहता एक थरारक अनुभव ठरू शकेल. हस्तारच्या जगात नवा डकैत आल्यास प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकू शकतो यात शंका नाही. हस्तारची भूक अजून शमलेली नाही आणि अक्षय खन्नाची अभिनयाची तहानही मोठी आहे. हे समीकरण जुळून आलं तर बॉलिवूड मध्ये नवा इतिहास रचला जाईल. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.